कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्या आप्या अमोल कसा आहे ग? खूप वेळ झाला, आत घेऊन गेलेत त्याला, माहित नाही अजून, खूप काळजी वाटते। अगं पण तिथे झालं कसं काय? माहित नाही रे दिप्या। वंसप तुम्ही शांत व्हा, सांभाळा स्वतःला। मला माझ्या अमोलला भेटायचंय लवकरात लवकर। विनायकराव, मला काय म्हणायचं ते कळतंय, पण आता तसं कसं करता येईल आपल्याला? डॉक्टर डॉक्टर काय झालं? काय झालं त्याला? सीम्स फाईन। आम्ही प्राथमिक उपचार सुरू केलेले आहेत, पण आपल्याला काही त्याच्या तपासण्या करून घ्याव्या लागणार आहेत। कसल्या तपासण्या डॉक्टर? कसं आहे, आहार त्याचा नीट आहे आणि जर खेळणं फिरणंही चांगलं असेल तर मग या वयामध्ये अशी चक्कर येणं म्हणजे नॉर्मल नाही ना। पण मग आपल्याला काही स्पष्ट कळण्यासाठी तपासण्या तर करून घ्याव्या लागतील ना काही। मग आता आपण आजच सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय निघतंय ते बघू आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटही चालू करू। अमोल, बापू बापू सावरच डॉक्टर, मला क्लिअर सांगा, नक्की काही सिरियस नाही ना? मला जे खरं आहे ते सांगा प्लीज। हे बघा, मी तुम्हाला खोटा दिलासा देणार नाही, पण म्हणून फार काही सिरियस आहे म्हणून तुम्ही काळजी करावं असंही नाही। काही जे आहे ते तपासण्यामध्ये क्लिअर होईलच ना। पण डॉक्टर मला हे तरी सांगा, तू शुद्धीत कधी येईल? मी सलाईन मधून सगळी इंजेक्शन्स त्याला दिलेली, तो लवकरच शुद्धीवरती येईल। प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका। आय विल गेट बॅक टू यू। काय होऊन बसले हो? अमोलच्या आपल्याला तपासण्या करायला लागते। अर्जुन, अमोलला काय होणार नाही ना रे? आपे आपे तू टेन्शन घेऊ नको। हे बघ, तू मनात काय आणू नको। दुसरं डॉक्टर काय म्हणले आता की तपासण्या करू ना, त्यानंतर कळेल ना। तू नको टेन्शन घेऊ। काजी, मला आत ना असं वाटतं की आपल्या अमोलला काहीच नाही होणार। हा हो, आपण चांगलाच विचार करू। आपे आपे तू खंबीर आहेस का नाही मला सांग। अशा वेळी ढासळायचं नाही, आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि अमोल नक्की बरं होणार आहे। दीप्या बरं होणार आहे का नाही अमोल? काय नाही होणार। हो हो, हे बघ डॉक्टर, नियती, तू माझ्या बाजूने असशील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं। सगळी सावध आयती एकत्र टप्प्यात घावलेत की इथे। हा, ते अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत का तेच विचारायला आलो होतो। आयगेज आज सकाळीच आलेत वाटतं। तुम्ही एक काम करा, तिथे सिरियली ठेवलेत, शोधून घेताय का? मी बघतो। गावला जाधव साहेब, मेड्युलो ब्लास्टोमा म्हणजे काय? बिचारा 7 वर्षाचा मुलगा, खूप वाईट वाटते त्याच्याबद्दल। का हो साहेब, काय झाले नेमकं त्याला? ही लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी खूप कॉमन गाठ आहे, हिला मेडुलोब्लास्टोमा असं म्हणतात। त्यातून 70% मुलं वाचू शकतात। हा एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे, फक्त हा ट्यूमर फर्स्ट स्टेज ओलांडलेला नसावा, कारण सेकंड आणि थर्ड स्टेजची मुलं वाचणं खूप कठीण असतं। पण या मुलाची सेकंड स्टेज नुकतीच सुरू झाली, त्यामुळे अजूनही चान्स आहेत, पण यांनी लगेच उपचार सुरू करायला हवेत। चांगले उपचार झाले तर ठीक, नाहीतर काय? त्याच्याकडे फक्त 2 महिने राहिले। फार फास्ट ग्रो होता हा ट्यूमर। काय झालं? खोकला आला। मी ही रिपोर्ट लगेच देऊन येतो त्यांना। आता जर आप्पीन अर्जाला एक गोष्ट कळली ना तर पोरग नक्की वाचत, पण मला हे चुकून बी मान्य नाही। त्यापेक्षा आत्ताच या पोराचे रिपोर्ट बदलले तर त्याचा आजार 3ऱ्या स्टेजला जाईल आणि मग पोरासोबत त्याचे आईबाप बी संपल्यात जमा होतील। जाधव साहेब,
मगाशी क्षिती मॅम तुम्हाला बोलत होत्या, मी सांगायला विसरलो तुम्हाला. एकदा बघता का काय म्हणतात तर? ठीक आहे जातो मी लगेच. अब्बे, माझ्या उभ्या आयुष्याला आग लावून ठेवली असतो. जवळजवळ 8 वर्ष होत आली, पण ही आग का इजाना झाली आहे बघ. नाही ह्याच आगीत तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ना, तर नाव लावणार नाही, संकल्प ढोबळे. मॅडम, अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत? डॉक्टर, अमोल कदमचे रिपोर्ट. हो, थँक्यू. या तुम्ही. अमोल, तू आता अगदी व्यवस्थित आहेस बरं का बाळा? असणार बापू, मी आता माझ्यासोबत. आम्ही तर हायच ना बाळा, पण आता इथून पुढे तू तुझी काळजी घ्यायची बरं का? हो आजोबा. अर्जुन कदम, तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स आलेत. जरा 2 मिनिटं बाहेर येतात. डॉक्टर, नेमकं काय झालंय, कसं काय कळेल का? आय एम रिअली सरप्राईज. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. असं लक्षण असताना रिपोर्ट इतकं नॉर्मल येणं हे दुर्मिळच आहे खरं. डॉक्टर, अमोलच्या डिस्चार्जचं कसं? आजच्या दिवस त्याला रुटीन चेकअपसाठी ठेवूयात आणि उद्या त्याचा डिस्चार्ज करून टाकू. थँक्यू डॉक्टर. ओके. अर्जा, अप्पे, आता आपला अमोल बरा आहे एकदम. आता आपण सगळ्यांनी ना त्याच्या मनाप्रमाणे वागूया. मी काय म्हणते, आपण काही जण घरी जाऊयात का? म्हणजे जेवणाचा डबा बनवून देता येईल. दिदे, दाजी, मी कामावर जाणार आहे का? नाही, मी माझं काम इथूनच करणे. हा, आणि मी पण चिंचुकीशी बोललोय. जर काही पेपर वर्क असेल तर तो इकडे येऊन करून घेईल, त्यामुळे मला पण काही जावं नाही लागणार. तुम्ही थांबा इकडं, आम्ही जातो आणि कपडे पण पाठवून देतो. बापू, विनू बाबा, तुम्ही पण चला, थोडा आराम करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.